त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्या सल्ल्यानेच पैसे गुंतवले पाहिजेत। शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे। या संदर्भात चर्चा करूयात शेअर मार्केट तज्ज्ञ रचना रानडे यांच्यासोबत। रचनाजी, साम टीव्हीवर तुमचं स्वागत आहे। आणि माझा पहिला प्रश्न आहे, गुंतवणूकदार SIP खातं बंद करतायत, हे योग्य आहे का? कारण गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की परतावा चांगला मिळत नाहीये। नाही, माझ्या मते हे योग्य नाही। कारण SIP सगळ्यात चांगल्या कधी की जेव्हा तुम्ही फॉलिंग मार्केट्समध्ये SIP करताय। सोपं आहे, एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगते। सपोज तुम्ही एखादा स्टॉक 100ला घेतला असेल आणि जर एकच स्टॉक घेतला असं आपण पकडूयात, आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही स्टॉक घेतला तो लेटेस्ट 800 रुपयाला घेतला, तर तुमची ॲव्हरेज बाईंग कॉस्ट किती झाली? 900। सेम लॉजिक तुमचं म्युच्युअल फंडच्या युनिट्सला अप्लाय होतं की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्सचे युनिट पडत्या भावामध्ये जर घेत असाल तर तुमची ॲव्हरेज कॉस्ट खालती येते। आणि आजपर्यंत इतिहासात असं कधीच नाही झालेलं आहे की मार्केट कोसळून 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 शून्य झालं, असं कधीच नाही झालेलं आहे। मार्केट कायम रिकवर झालेलं आहे, प्रिव्हियस ऑल टाईम हायला गेलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा गेलेलं आहे। सो घाबरून जायचं तर काही कारण अजिबातच नाही आहे। पण रचनाजी, आपण बघतोय की 1996 नंतर अगदी सर्वात मोठी घसरण आहे, त्यामुळे आता पुन्हा गुंतवणूक सुरू करावी का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। त्यात SIP करावी का म्युच्युअल फंड करावी का इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी? तुम्ही काय सल्ला द्याल गुंतवणूकदारांना? गुंतवणूक तुम्ही तुमच्या कम्फर्टप्रमाणे करावी हे मला जास्ती महत्त्वाचं वाटतं। कारण जर तुम्हाला स्टॉक्सचं विश्लेषण करायचं एवढा कॉन्फिडन्स नसेल तर मग स्टॉक्समध्ये आत्ता नका पैसे घालू, कारण जरा BP वाढण्याची शक्यता असू शकते। पण जर तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये कॉन्फिडन्स असेल, थोडा हलका कमी जरी असेल ना तरी हरकत नाही। पण इंडेक्स म्युच्युअल फंड्स, एक उदाहरण म्हणून निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड्स जे असतात, जे भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवतात, तिथपासनं तर हळूहळू SIP सुरू करायला मला तरी काही हरकत वाटत नाही। मी स्वतः माझी एकही SIP बंद केलेली नाही आहे, कंटिन्युअस माझ्या SIPs चालू आहेत, कारण मला माहिती आहे कधी ना कधी तरी मार्केट वरती जाईल आणि तेव्हा याचं फळ मला नक्की मिळेल। रचनाजी, तुमच्या मार्गदर्शनामुळे गुंतवणूकदारांच्या मनावरचा ताण नक्कीच कमी झाला असेल। तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं। तुम्ही साम टीव्हीवर आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद।